नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 च्या मुंबई बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया मुंबईतील काही महत्त्वाच्या बातम्या. शिवसेना भाजपचे नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात दाखल झालेत. दरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलाय. मध्य रेल्वेच्या कल्याण ठाणे CSMT मार्गावर पीक अवर्स दरम्यान प्रचंड गर्दी असते. उत्तर भारतातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकामुळे अनेकदा लोकल सेवा विस्कळीत होते. अनेकदा लांब पल्ल्याची गाडी स्थानकाजवळून जात असेल तर अपघात रोखण्यासाठी लोकल गाड्यांना सिग्नल दिला जातो. परंतु आता मध्य रेल्वेने या समस्येवर एक मार्ग काढलाय. लांब पल्ल्याच्या ट्रेनला पीक अवर दरम्यान मध्य रेल्वेच्या मार्गावर थांबवण्यात येणार आहे. मुंबई उपनगरात प्रवेश करण्यापूर्वीच या मेल एक्सप्रेसला थांबवण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे लोकल सेवा सुरळीत राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे सकाळची गर्दी कमी होणार नसली तरी गाड्या विलंबाने धावणार नाहीत. महापौर निवडणुकीसाठी मुंबईला महापौर उपमहापौर मिळणार आहेत. नव्याने येणाऱ्या या महापौरांसाठी मुंबई महापालिकेकडून नवीन वाहन खरेदी करण्यात आले. महापौरांच्या दिमतीला 30 लाख रुपये किमतीची इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड गाडी असणार आहे. उपमहापौरांसह सभागृह नेते, विरोधी पक्ष नेत्यांच्या दिमतीला स्कॉर्पिओ N ही गाडी असणार आहे. स्कॉर्पिओला भगव्या रंगाच्या पट्ट्या देखील असणार आहेत. मुंबईच्या गोरेगाव इथं एका रहिवासी इमारतीच्या लिफ्टमध्ये भयंकर घटना घडली. बर्थडे पार्टीसाठी वापरण्यात येणारे गॅस फुगे एक फुगे विक्रेता लिफ्टमधून घेऊन जात असताना अचानक फुग्यांचा भयंकर स्फोट झाला आणि लिफ्टमधले 3 जण जखमी झालेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेत. सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्यानुसार एक तरुणी एका लिफ्टमध्ये शिरताना दिसते, जिच्या हातात एक सुटकेस आहे आणि तिच्या मागोमाग एक फुगे विक्रेता गॅसने भरलेले फुगे एका भल्या मोठ्या पिशवीतून घेऊन जातोय. त्या पाठोपाठ आणखी एक मुलगा लिफ्टमध्ये येतोय. लिफ्टचा दरवाजा बंद होणार तितक्यातच मोठा स्फोट होतोय, ज्यात लिफ्टमधले 3 जण जखमी झाल्याचं दिसतंय. तिघेही लिफ्टमधून बाहेर पडले. तरुणीच्या हातात असलेली सुटकेस लिफ्टमध्येच तशीच राहते. सुटकेसचं बाहेरील आवरणही वितळलेलं पाहायला मिळते. यावरून स्फोटाची दाहकता लक्षात येते. लग्नाचं रिसेप्शन उरकून 4 ते 5 जण लिफ्टनं खाली उतरत असताना लिफ्ट 3ऱ्या मजल्यावरून थेट खाली कोसळले. त्यात सर्वजण जखमी झाल्याची घटना भांडूप पोलीस ठाण्यासमोरील स्टार बँक्वेट हॉलमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी लिफ्टची डागडुजी करणाऱ्या कंपनीवर गुन्हा नोंदवलाय. वर्षा गुरखे यांच्यासह लग्नाला आलेले नातेवाईक जखमी झालेत. गुरखे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या कंपनीतील सहकारी मित्राच्या लग्नाचं रिसेप्शन स्टार बँक्वेट हॉलमध्ये होतं. रिसेप्शन झाल्यानंतर त्या पतीसह घरी जाण्यास निघाल्या. लिफ्टमध्ये 7 ते 8 जण असल्यानं त्यांचे पती लिफ्टमधून बाहेर पडले. नंतर लिफ्ट खाली येत असतानाच बिघाड झाल्यानं ती खाली कोसळली. तळघर आणि पार्किंग क्षेत्र ही सामायिक सुविधा असल्यानं ती स्वतंत्र युनिट्स म्हणून विकता येणार नाहीत किंवा त्याच्या आधारे सहकारी गृहनिर्माण संस्थेचं सदस्यत्व मागता येणार नाही, असं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. बेसमेंट पार्किंग जागेची स्वतंत्र विक्री बेकायदा फेटाळून लावत इमारतीच्या तळघर खरेदीदाराला दिलेलं सदस्यत्व रद्द करणारा राज्य सरकारचा आदेश कायम ठेवण्यात आलाय. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांतर्गत नोंदणीकृत विक्री खातेद्वारे जरी बेसमेंट किंवा पार्किंगच्या जागेची मालकी मिळवली असली तरी त्यावरून सहकारी गृहनिर्माण संस्थेचं सदस्यत्व मिळू शकत नाही, असा निर्णय न्यायालयानं दिलाय. पवईच्या IIT मध्ये बीटेकच्या 2य वर्षात शिक्षण घेणाऱ्या नमन अग्रवाल या 21 वर्षीय युवकानं 9 मजली वसतिगृह क्रमांक 4च्या टेरेसवरून उडी मारली. मंगळवारी रात्री 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पवई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे. उशिरापर्यंत अभ्यास करणारे काही विद्यार्थी आणि एक सुरक्षा रक्षक यांना मोठा आवाज ऐकू आल्यानं ते घटनास्थळी धावले. त्या ठिकाणी अग्रवाल गंभीर अवस्थेत पडलेला आढळला. त्याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. वसतिगृह क्रमांक 3 मध्ये राहत असलेला नमन वसतिगृह क्रमांक 4 मध्ये का गेला याचा शोध घेण्यासाठी त्याच्या रूममेटसह इतर विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत पुरावे आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितले. मुंबईतील धारावी पुनर्विकास सुरुवातीपासूनच कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेला आहे. आता त्यात आणखी एका वादाची भर पडणार आहे. या पुनर्विकासाअंतर्गत पात्रता निश्चितीसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात गैरप्रकार झालाय.
बनावट कागदपत्रांच्या आधारे आतापर्यंत अंदाजे 50 जणांकडून पुनर्विकासातील घरं लाटण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। धारावीत घर नसताना, संबंधित धारावीकर नसताना त्यांच्या नावे घराची नोंद करून त्यांना पात्र ठरवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या संबंधीची लेखी तक्रार धारावीतील माजी आमदाराकडून धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे करण्यात आले। या तक्रारीची दखल घेऊन DRPनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या आणि अपडेटेड बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।